नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती बाप्पाचे विसर्जन केल्याचे महत्त्व पाहिले. तर आज आपण पौर्णिमेचे महत्त्व पाहणार आहोत. पौर्णिमेला चंद्राची ऊर्जा शिगेला पोचते, ज्यामुळे सकारात्मकता वाढते आणि मन शांत होते. या दिवशी व्रत, स्नान आणि दान केल्याने पापे नष्ट होतात आणि पुण्याची प्राप्ती होते. तसेच आर्थिक समृद्धी आणि सुखशांती मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार हा आध्यात्मिक जागृती, भावनिक स्पष्टता आणि आध्यात्मिक आणि वैयक्तिक वाढीचा शुभ काळ आहे, जो ध्यान आणि मंत्र जपासाठी फायदेशीर असतो, ज्यामुळे परमात्म्याशी संबंध वाढतो आणि आध्यात्मिक जागरूकता वाढते. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची ऊर्जा उच्च पातळीवर असते, ज्यामुळे पृथ्वीवर सकारात्मकता आणि प्रकाशाचा अनुभव येतो. हिंदू धर्मात पौर्णिमा हा एक अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. त्यामुळे आपण दर पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण पूजन करावे. याने आर्थिक स्थिती मजबूत होऊन पैशांची चणचण भासत नाही. माझा दर पौर्णिमेला सत्यनारायणाचा व्हिडिओ पहा, त्यात सर्व माहिती दिलेली आहे. घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करायची ही माहिती माझ्या त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. पौर्णिमेचा चंद्र हा पूर्ण, प्रसन्न आणि परिपूर्ण जीवनाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी व्रत आणि दान केल्याने पापे नष्ट होतात आणि अक्षय पुण्य प्राप्त होते. पौर्णिमा व्रत केल्याने मानसिक कष्ट दूर होतात आणि कौटुंबिक कलह व अशांती संपते. पौर्णिमेच्या दिवशी पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी, धन आणि सौभाग्य येते. पौर्णिमा पूजा आणि मंत्रामुळे मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतो. ज्यांच्या कुंडलीत चंद्रदोष आहे त्यांच्यासाठी पौर्णिमेचे व्रत हे खूपच फायदेशीर ठरते. या दिवशी श्री हरिनारायण, माता लक्ष्मी, भगवान शिव आणि चंद्रदेव यांची पूजा केल्याने त्यांची कृपा प्राप्ती होते आणि जीवन सुखमय होते. पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान आणि दान धर्माला विशेष महत्त्व आहे. याने मोठे पुण्य लाभते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा. मी जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.